ठिकाणी आपल्याला जी कामं सुचवायची आहेत, आपण जर लेखी स्वरूपामध्ये कामं आपल्याला कागद पेन्सिलची जर आवश्यकता असेल, पेनची आवश्यकता असेल, ते पुरवण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या खाली ज्यांनी कामं सुचवली त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि एकदा पाणी चढलं की 4-4 तास ते पाणी काढत नाही आणि त्यामुळे पुन्हा सांगली घोलेवाडी येते. तर मला माझी एक विनंती आहे की जसा तुम्ही सांगली सनमटेक रस्ता दिला तशीच एक विनंती आहे की सनमटेक ते घोलेवाडी 3 किलोमीटर दिला सगळीकडच्या घरापर्यंतचा रस्ता आणि त्याच्यामध्ये महत्वाचं ब्रिज. कारण काय होतं साहेब, पाऊस आला की 3 तास आला जरी एकदा पाऊस आला तरी जर पाणी येतं आणि 3-3 तास ते पाणी काढत नाही. तर मुलांना तिकडे राहतं. संध्याकाळी 5 वाजता हायस्कूलची मुलं जेव्हा सुटतात तेव्हा जवळजवळ पाणी आलेलं असतं. 8, 9, 10 वाजता ते पाणी काढायला आणि अक्षरशः तिकडे आई वडील असतात, तिकडे त्यांची मुलं असतात आणि आम्ही वाट बघत असतो. पाणी पुन्हा बोलायला की त्याच्यासाठी आपण सांगली आणि घोलेवाडी ग्रामस्थ आपले आभारी आहोत. सूचना लिहून द्या. या वर्षीचा कार्यक्रम गेलेला आहे, पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये हे मी घेण्याची व्यवस्था करतो. BSNL दिलेला आहे की शिरसिंगेमध्ये जो टावर आहे ते काढलेला आहे, परंतु मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आमची परवाडी आणि मळेवाडी इथे कोणी लोकांना रेंज मिळत नाही. फार मोठा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. आम्ही त्याच्याशी मागे पत्रव्यवहार केला, संबंधित ऑफिसरना आम्ही भेटलो, पण काही झाले नाही. तर आमदार साहेबांना माझी विनंती आहे की हा टावर काढून चांगला करून लोकांची जी गैरसोय आहे ती जरा दूर करावी. BSNL विषय घेऊ, तोपर्यंत त्याची नोंद करून घ्या. दुसरा जर पाऊस पडल्याच्यामुळे आमच्या नदीला भरपूर पाणी येतं आणि काही वेळा लोकांना त्या ठिकाणी 3-3, 4-4 तास थांबावं लागतं. तरी माझी विनंती आहे बांधकाम खात्यांना आणि आमदार साहेबांना की जे पुराची जी हाईट आहे ती थोडी आम्हाला वाढवून मिळावी, जेणेकरून लोकांची शाळेची लहान मुलांची गैरसोय दूर होईल, ही विनंती आहे. काम मंजूर आहे मंजूर आहे बेसचं काम. हो, नीट सूचना त्यावेळी मांडलेली होती. त्यामध्ये भाई तो रस्ता जवळपास 12 ते 15 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आता जे काम आपलं रुंदीकरण जे झालेलं आहे ते सांगलीपर्यंत झालेलं आहे. म्हणजे जवळपास 3 किलोमीटरचं काम झालेलं आहे. उर्वरित जो रस्ता आहे त्यामध्ये जमीन ॲक्विजिशनचे अनेक विषय आहेत आणि हा रस्ता रुंद होणे फार गरजेचं आहे. की आपण नेहमी त्या भागामध्ये येता त्यावेळी म्हणता की पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग विकसित झाला पाहिजे आणि ते पर्यटनाच्या माध्यमातून जर विकसित व्हायचं असेल तर हा रस्ता रुंदीकरण करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे पुढील जो आराखडा असेल तो संपूर्ण रस्ता शिरसिंगेपर्यंत म्हणजे गोटेवाडीपर्यंत हा रस्ता हा त्यामध्ये आराखड्यामध्ये घ्यावा अशी आपल्याला या निवेदनाने विनंती करत आहे. PWD कोण आले? मॅडम सांगा. त्याचा प्रस्ताव करा तुम्ही. पुढच्या वर्षीचं जे आपल्याला या वर्षी जसे 25 कोटी दिले तर पुढच्या वर्षी ज्याला देणार त्याला त्याच्यामध्ये साईड पट्टी धरा आणि ब्रिजेस तर सगळे झालेले आहेत त्या रस्त्यावरची. आणि शिरशिंगे शिवापूर रस्त्याच्या कामाचं काय झालं? त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे, फक्त फॉरेस्टच्या इंडस्ट्रीमुळे आपण सगळं काम नाही करू शकत आहे. तर स्टेज 2चं प्रपोजल आपलं प्रगतीत आहे आणि फॉरेस्टच्या डिपार्टमेंट सोबत आपण संपर्क. पण फेज 1ची मंजुरी झाली झाली सर. वर्किंग परमिशनची गरज आहे त्याला. आपल्याकडून कारवाई चालू आहे. DF ऑफिसर कोण आली त्यांच्याकडे माझ्याकडून ते प्रकरण डिव्हिजनला गेलेलं आहे. डिव्हिजनच्या कोणाला तरी बोलून घ्या. तुमचे हे कुठे गेले? DFO साहेब तर ट्रेनिंगला आहे. येस असिस्टंट DFO आहेत. येस आहे. नाही तर तो येस फोन करून बोलून घ्या. येस सर. पेशंटशी बोलायला लागेल कारण तो प्रस्ताव होऊन जाणार. आमची विहीर आहे म्हणजे घोलेवाडी सनमटेकच्या तिथे त्या दरम्यान ती विहीर आहे. परंतु तिथे प्रॉब्लेम असा होतो की सनमटेक आणि घोलेवाडीला जो ट्रान्सफॉर्मर आहे त्यातून आम्हाला ती लाईट मिळते, परंतु अनेक वेळा त्या भागात जंगली भाग असल्यामुळे तिथली लाईट जाते आणि त्यामुळे सावरवाडची योजना गेली 40 दिवस बंद होती. हे प्रॉब्लेम आम्हाला बघावे लागतात.
माझी आपल्याला विनंती आहे की अधिक क्षमतेचा जर ट्रान्सफॉर्म आज त्या विहिरीसाठी जर दिला म्हणजे त्याला साधारण 7 ते 8 लाख रुपये अपेक्षित आहे, तर निश्चितपणे सावरटच्या जल योजनेचा तो प्रॉब्लेम आहे तो सुटू शकेल. सर्वांच्याच माहितीसाठी सांगतोय की आपली मीटिंग ही मुंबईला झालेली होती बोर्डेकर मॅडम यांच्याकडे, आणि निरंतर वीज योजनेअंतर्गत 100 ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव हा मान्य करण्यात आलेला आहे, बरोबर ना? 100 तर 100 ट्रान्सफॉर्मर नवीन लागणार आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. तर त्याच्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर आहे की नाही बघा, नाही तर मग तो इन्क्लूड करून घ्या. खाली बसा प्लीज, खाली बसा. सर, एक शेवटी आहे ना, मी स्वतः उपस्थित होतो. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी मंजूर करून आणलं, त्याला जागेची अडचण आहे आणि दोन्ही ज्या फॅमिलीच्या आहेत दोघांनी आपली संमती त्याला दिलेली आहे. 20 तारीखला हायकोर्टामध्ये त्याची केस आहे. हायकोर्टाचा निकाल झाला कोल्हापूरचा की त्याच्यानंतर ते काम सुरू होईल. आरोग्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे. दुसरं बघा, एकच माणसाला मी बोलायला देऊ शकत नाही. मी याच्यासाठी वेगळी मीटिंग लावेल. तुम्ही खाली बसा, खाली बसा. 1 मिनिट खाली बसा, खाली बसा 1 मिनिट. हा 1 मिनिट. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्या PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे ही कारवाई चालू आहे. तुम्ही काय त्याच्यामध्ये प्रोग्रेस आहे ही सांगा. नवीन डिझाईन तयार झालेलं आहे, त्याचं एस्टिमेट तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर जुनं जे हॉस्पिटल आहे त्याच्यावर काही हे बसतात का आणि कॉस्ट वाढवता येतील का, त्याचं सुद्धा पाहणी चालू आहे. तर तुम्ही थोडक्यात माहिती द्या, सभागृहाला माहिती मिळू शकेल की काय त्याच्यावर कारवाई चालू आहे. आर्किटेक्ट ऑफिसकडून मंजूर करून घेतले, त्यात एक 85 कोटीचं एस्टिमेट तयार आहे. ते आपण येत्या 1-2 दिवसात आरोग्य विभागाला पाठवतोय पुढच्या मंजुरीसाठी. आणि सर, दुसरं जे जुनं बिल्डिंग आहे त्याचं आपण स्ट्रक्चर ऑडिट पण करून घेतलेलं आहे. फक्त त्याच्या रिपोर्टनुसार आपण RCC स्ट्रक्चर नाही मागू शकत. फक्त असं एक पत्राचं शेड वगैरे देऊन तशा टाईपचं जर आपण उपाययोजना करता येतील काय, त्याचं सर आपण एक स्टडी करून एक आठवड्याभरात तो पण report आपण बघा, आपल्या आरोग्यमंत्र्यांकडे आपली मीटिंग झाली, प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. तर साधारण 15 दिवसाच्या तुमचे दोन्ही प्रस्ताव हे आरोग्य महोदयांच्याकडे पोहोचतील, याची तुम्ही काळजी घ्या, जेणेकरून कोर्टाचा निर्णय लागला की मग पुढच्या कामाला सुरुवात होऊ शकेल आणि आपल्याला जे वाढीव निधी लागेल त्याची मागणी सुद्धा शासनाकडे करायला लागेल. पूर्वीच्या डिझाईन प्रमाणे ते मंजूर होतं, त्याला निधी सुद्धा आलेला होता, त्याचं टेंडर सुद्धा काढलेलं होतं. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निधी आला, टेंडर काढलं, परंतु जागेच्या अडचणीमुळे त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही. ज्या कॉटेज हॉस्पिटल बद्दल आता हे बोलले त्या कॉटेज हॉस्पिटलचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक आलेला आहे. शेवटी जर सेवा मिळत नाही तर 2रा क्रमांक कसा आला, तर प्राप्त परिस्थितीमध्ये लोक आपली सेवा देत असतात, डॉक्टर्स आपली सेवा देत असतात. त्या डॉक्टरांना सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मला आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, येत्या 15 दिवसामध्ये जेवढ्या वेकंट जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या भरल्या जातील. आणि त्याच्यामुळे आपण 2 आठवडे थांबावं. तुमच्या ज्या काही सूचना असतील आरोग्याच्या संदर्भातल्या आणि हॉस्पिटलच्या संदर्भात, याच्यासाठी मी वेगळा वेळ आपल्याला देईन, जेणेकरून आपल्याला जास्त वेळ लागतो. कसं होतं, अनेक लोकांना बोलायचं असतं, लांबून लांबून गावातून लोक आलेली असतात. तुमच्या ह्याच्यासाठी मी पूर्ण जवळजवळ 4-5 तास दिलेले होते. त्याप्रमाणे आपण आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर बैठका घेतल्या आणि केवळ सावंतवाडी नाही तर आपल्याला एवढं कळलं पाहिजे, हा सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेंगुर्ल्याला साधी डिस्पेन्सरी होती, आज तिथं हॉस्पिटल तयार झालेलं आहे. दोडामार्गला बंद पडली, बंद पडल्याच्या नंतर ती पुढे चालूच होईल ना, आणि मग त्याला प्रॉब्लेम झाला, टोईंग पण नव्हते. शेवटी गाडी कणकवलीवरून 108 दुसरी बोलवली आणि ती गाडी दोरी बांधून कणकवलीला आणली. तो जो रुग्ण होता तर त्याला तिथं ठेवलं, दुसऱ्या वाहनाने त्याला बांबूला नेण्यात आलं. अशी सर 108ची सुद्धा परिस्थिती आहे. सर ह्या विषय त्याच्यात ठेवा ना, त्या दिवशी त्याच्यामध्ये विषय तुम्ही द्या. 108 चालवणारी जी संस्था आहे त्यांना सुद्धा त्या मिटिंगला आपण बोलू. अच्छा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोग्य सेवा सुधारली पाहिजे, याच्याबद्दल दुमत कोणाचंही नाही. फक्त हा खूप काळ विषय आपल्याला चालवायला लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला मी वेगळी वेळ त्याच्यासाठी देतो. सर थँक्यू सर. आणखी एक याच बरोबर आरोग्याच्या संदर्भातच आहे, जे त्यामध्ये जे हे नेमलेले तुमचे सिक्युरिटी गार्ड,
ह्या सिक्युरिटी गार्डांचा सुद्धा जो बिल त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला विषय पाहिजे तुम्ही अगोदर द्या, म्हणजे त्यावेळेला सगळ्यांना बोलवता येईल. सिव्हिल सर्जन त्यावेळेला असतील, डीन असतील. दुसरं असं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आता मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या सुद्धा आरोग्य सेवा आपल्याला उपलब्ध आहेत ओरसला. तर आपण त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही कोऑर्डिनेट करा डीन साहेबांच्या बरोबर आणि आपल्याला आपण लवकर जी मीटिंग घेऊ पुढच्या आठवड्यात. श्रीमंत बापूसाहेब महाराज संस्थांचे वंशज अजूनही श्रीमंतच आहे. सावंतवाडी शहरात नगरशेठ होऊन गेले वसंत शेठ असे शेठ लोक आहेत ते आजही त्यांची पिढी दातृत्व करते आहे आणि ते देऊ शकतात. सगळ्यांना हा शब्द आधी पहिला विनंती अध्यक्ष महोदय आरोग्यासारख्या माझी एक मिनिट आणि सर तो विषय घेऊया ठीक आहे. अरे काय करताय तुम्ही? राणे साहेब तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? खाली बसा, खाली बसा. सावंतजी खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हॉस्पिटलला कोण काम करता, कोण घेऊन जातो पेशंटला त्यांना माहिती आहे कोण मागायची. तुम्ही मला लोक आता माहिती आहे का? रोज आमच्या प्रायव्हेट गाडी घेऊन तुम्ही काय खाली बसा. सगळ्यांना सांगितले खाली बसा, खाली बसा. सर्वांना विनंती आहे कृपया या गोष्टीवर शिवसेना भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून राजकारण करू नका. आरोग्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. सावंतवाडीमध्ये ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. कृपया कोणी याचं राजकारण करू नये. अध्यक्ष महोदय कृपया माझी विनंती आहे की आपण याबाबत मध्यस्थी करावी. सगळेजण खाली बसून घ्या प्लीज. मी सगळ्यांना विनंती करतो. हे बघा, मी मगाशीच निर्णय दिलेला आहे की आरोग्याच्या संदर्भात जे काय विषय असतील तुम्ही व्हिडिओ साहेबांकडे द्या, त्याची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. सगळेजण खाली बसा, कृपया सगळेजण खाली बसा. पुढचा विषय ज्याला दुसरा काय विषय असेल दुसरा विषय असेल तर बोला. आरोग्याच्या संदर्भात सेपरेट मीटिंग ठेवलेली आहे, मगाशीच मी अनाउन्स केलं. फक्त हा एकच विषय बघा अध्यक्ष महोदय, आरोग्य संदर्भात कृपया तुम्ही आधी खाली बसा. अध्यक्ष उभा राहिला एवढी तरी जाणीव ठेवा. खाली बसा सगळेजण, सगळेजण खाली बसा. हे बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळेजण याची नोंद घ्या. बोलत असताना आपल्या फक्त सूचना द्या. इथं भाषण करायचं नाहीये. ही आमसभा आहे. आमसभेमध्ये तुम्हाला वाटतं की डॉक्टर कमी आहे, तुम्ही सांगा डॉक्टर कमी आहे, डॉक्टर आणा, मला मागणी आहे. त्याच्यामुळे असं जर आपण अशा पद्धतीने सभा चालवली तर सभा शांतपणे चालू शकेल. एकामेकाच्या अंगावर कृपया धावून जाऊ नका. शांत राहा आणि शांतपणे चालवा. एवढ्या शांतपणे ही चालू होती सभा. मध्येच उठून कोणीही एकामेकाशी बोलत नाही. ज्याला बोलायचं त्यांनी माझ्याशी बोला. आपापसामध्ये पुन्हा असं होता कामा नये. काल सुद्धा हा प्रकार घडला, आज सुद्धा प्रकार घडला. आपल्याला हे शोभून दिसत नाही. जे काय बोलायचं मी बोलेन. एखादा शब्द चुकीचा असेल आपण ते प्रोसिडिंग मधून काढून टाकू. परंतु बोलत असताना आपल्या ज्या काही सूचना असतील, आपल्याला वाटलं एखाद्या पीएचसी मध्ये एखादा इक्विपमेंट नाहीये, काय नाहीये, तुम्ही बोलू शकता. पण आता आरोग्यासाठी वेगळी मीटिंग ठेवलेली आहे, त्याला आरोग्याची चर्चा होईल आणि या सभागृहामध्ये ती मीटिंग ठेवण्यात येईल. त्याला आपण या
आणि आपल्याला जे काय बोलायचं आहे त्यावेळेला बोला. पुढचा विषय होती की सुप्रीम कोर्टाचा ट्रामा केअर युनिट संदर्भात 2013 ला स्पष्ट निर्देश आहेत की ट्रामा केअर युनिट हे कार्यान्वित पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असायलाच पाहिजे. 13 वर्ष झाली सावंतवाडीमध्ये ट्रामा केअर युनिट पूर्ण कार्यान्वित नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची पायमल्ली झाली. याला जबाबदार कोण? जे जबाबदार असतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली गेली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. डॉक्टर द्या ना आता माईक घ्या, माईक द्या जरा, माईक द्या. सर पण त्यापैकी जे महत्वाचं पद आहे सर ते ऑर्थोपेडिक सर्जन आपल्या इथे देखील अवधूत आहेत. आणि सर आपल्या इथे जे क्रिटिकल पेशंट असतात ऍक्सिडेंटचे ते बऱ्यापैकी होतात. फक्त जे काही केसेस आहेत ज्या न्यूरोच्या ज्या की हेड इंजुरी आहे अशा केसेसला आपण सर टर्शरी केअरला पाठवून देतो सर. ठीक. एकच मिनिट, हे आकृती बंधातली आहेत की कॉन्सकॉल वाले आहेत? आकृती बंधामध्ये 5 पदं आहेत, पण त्यापैकी जे ऑर्थोपेडिक सर्जनचं पद आहे ते आकृती बंधाची पदं रिक्त आहेत, पण त्यापैकी जे ऑर्थोपेडिक सर्जन आहे S20 मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून तर ते पद भरलेलं आहे. तर ते सर आपण क्रिटिकल केअर मध्ये आपण त्या केसेस घेतो सर, ऍक्सिडेंटच्या केसेस बघतो सर. बघा विषय लक्षात आला. त्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही आपल्याकडे नवीन भरती आहे त्यावेळेला मंत्री महोदयांचे हे लक्षात आणून द्या की आमच्याकडे हे ट्रॉमा केअर सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये इतर काही डॉक्टरची आवश्यकता आहे ते आपण करून घेऊ. ठीक आहे. येस. 2 वर्ष काम चाललं, दोन्ही धरणांचं काम आज पूर्णपणे बंद आहे साहेब. सध्याचा पावसाळा जर पाहिला तर पाऊस खूप कमी प्रमाणात होतोय आणि ती जर धरणं झाली पूर्ण तर सावंतवाडी तालुक्याचा 80% पाणी प्रश्न पूर्णपणे निकाली होऊ शकतो. कारण संपूर्ण विहिरी नळलेल्या ह्या नदीच्या दोन्ही साईडला आहेत आणि पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचा असेल तर भाई खूप लक्ष घालून दोन्ही धरणं पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर मडगावकर साहेबांनी जो आत्ता विषय मांडला की धवळकी सांगेली रस्ता, सांगेली मेन जे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला समोरचं जे बांधकाम आहे ते आज अर्धा भाग कोसळलेला आहे. 8 ते 10 हजार लोकवस्ती पुढे आहे. आज किंवा उद्या परिस्थिती जर भाई तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांना जाऊन पाहिला तर खूप कठीण परिस्थिती आहे. नुसते 70,000 इंजेक्शन न देता 25,000 इंजेक्शन दिलं गेलं पेशंटला आणि त्याला कुठची स्कीम त्या कार्ड मध्ये मिळाली नाही. सगळे पैसे बिल भरावं लागलं पेशंटला. त्यामुळे ते जर एक काहीतरी असेल ऍडजस्टमेंट, ते वरचे पैसे पेशंटचे नातेवाईक भरायला तयार होते तरी तसं पैसे भरून घेतले गेले नाही त्यांचे. नाही, हा कुडाळमध्ये घडलेला इन्सिडेन्स आहे. तर आपण ज्या वेळेला आपले सिव्हिल सर्जन पत्रा दिली त्याच्या संबंधी 30 लाखाची जे रस्त्याचं हे चालू आहे ते पूर्ण होईल. त्यापूर्वी 5 लाखाची डागडुजी करून घेतलेले आहेत आणि परवाच्या दिवशी मी डेप्युटी साहेबांना सांगितलेलं आहे की चतुर्थी पूर्वी 15 दिवस कॉन्क्रीटने त्यांचे जे काय खड्डे आहेत ते कॉन्क्रीटने तात्पुरते भरायचे आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक आमदारांना 25-25 किलोमीटरचे जे रस्ते दिलेले आहेत साहेब, त्याच्यातले 25 कोटी, त्याच्यातले 2.5 किलोमीटर रस्ता पत्रादेवी तो आपला बांधाचे पत्रादेवी भाईनी आपल्या त्या ह्याच्यातनं समाविष्ट केलेला आहे. तो 2.5 किलोमीटर होणार आणि सन्मान्य भाईंनी माझ्या ह्याच्यावर त्याच्यात 20 लाख रुपये सुद्धा शहराला बांधा 2 टन महाखाजन ह्या रस्त्यावर 20 लाख रुपयाचा निधी सुद्धा आताच्या जिल्हा नियोजन मध्ये समाविष्ट करून त्याच्यात शिफारस केलेली आहे. नमस्कार. पावसाळी कामातले असेल उपलब्ध तर पावसाळी कामात करा आणि त्याचं इस्टिमेट करा माझ्याकडे द्या. आपण ते 2-4 दिवसात त्याच्यात हे करूया आणि कागदपत्र मंजुरी देऊया. नसेल उपलब्ध तर मग कॉन्क्रीट बुजावे लागतं. नाही तर बांधायला ह्याच्या अगोदर रस्त्याला जमीन दिली, टोल नाक्याला जमीन दिली, कॅनलला जमीन दिली, शेतकऱ्याने काय करावं ह्याच्या अगोदर उत्तर द्या. जरा एक मिनिट खाली बसव. संदर्भात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय दोघांनाही पत्र दिलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी टीम पाठवलेली होती. या टीमने पर्यायी रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि पर्यायी रस्ता ज्या वेळेला त्याचं पूर्ण नकाशा आम्ही सादर करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे त्यावेळेला बांधल्याचा रस्ता रद्द करण्याची आम्ही मागणी करू. तुमच्या मध्ये येऊन घेऊन बोलतो. मी एक चार्टर्ड अकाउंटंट असताना सुद्धा मला एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करावं लागतं
मी तुमचा आभारी आहे की वेळोवेळी तुम्ही मला सहकार्य केलेलं आहे. असं असताना एक एक विषय सांगताना मी पहिला विषय सांगतोय तो टोल नाक्याचा सांगतोय. बांद्यात 32 एकर जमीन आमच्याकडून कंपल्सरी ऍक्विजिशनने घेण्यात आली. 20 सालामध्ये बांधकाम पूर्ण झालं. त्या सब कॉन्ट्रॅक्टरचे 84 कोटी रुपये सद्भाव इंजिनिअरिंगने दिले नाही. कोर्टाने असा आदेश दिला की त्याचे पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते सगळं जे काय ते त्याच्या ताब्यात राहील. आज 200 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि वार्षिक 40 कोटीचं नुकसान हे आमचं जनतेचं आहे. असं असताना नाका सुरू का केला जात नाही? तुम्ही ऍडजस्टमेंट काय करायची ती करा. आमचं नाका सुरू व्हायला पाहिजे, त्याचे पैसे दिले गेले पाहिजेत. कारण त्या पैशावरती सब कॉन्ट्रॅक्टर गावातील लोकांचे पैसे देणार, ते पैसे त्यांना मिळत नाहीये. ते तक्रारी घेऊन येत आहे. नाक्याचं उत्पन्न बुडत आहे. अशा वेळेला मी एक आंदोलन 16 तारीखला कोर्टासमोर करायचं ठरवलेलं आहे. ते असं आहे की कोर्टाने आर्थिक व्यवहार म्हणून सांगून घेऊन मला डावललं. आर्थिक व्यवहार जर सांगत असतील तर पहिल्यांदा त्यांनी स्टेची ऑर्डर दिलीच कशी? कोर्टाला एक्झिक्युशन समजत नाही का? अशा गोष्टीचं उत्तर तुम्ही द्या. नंतर दुसरा प्रश्न सांगते. नाही, 1 मिनिट लक्षात घ्या की बोलता येत नाही. सॉरी फॉर त्याच्यामुळे आपण हे याच्यातून काढून टाका. तुमची जी दुसरी मागणी आहे ती मी त्याच्याबद्दल या खात्याचे जे मंत्री आहेत, ऐका ना एक मिनिट, मी सरनाईक साहेबांशी बोलतो या संदर्भात आणि त्यांची एक बैठक घ्यायला लावतो. त्यांचा काय डिस्प्यूट आहे त्यांची सगळ्यांची एकत्र बैठक घ्यायला लावतो. आणि बरोबर आहे, परंतु कोर्टामध्ये आहे ना मॅटर. तुम्ही आता जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात मी ट्रान्सपोर्ट मिनिस्टरकडे मीटिंग केला. दुसरं कुठलं आहे सांगा. दुसरा विषय असा आहे की शक्तीपीठ महामार्ग हा जो विषय आहे त्याच्या तुम्ही आता म्हटलं की बांधेपर्यंत कॅन्सल करू, पण तो माझा विषय असा आहे की मी काल ज्यावेळी भूसंपादन अधिकारी यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी ते म्हणाले आम्हाला ह्या विषयाबाबत काही माहिती नाही आणि आमची प्रक्रिया चालूच राहणार. जर तुम्ही रोडमध्ये बदल करत असाल तो तुमचा विषय आहे, परंतु त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया चालू राहिली तर आम्ही संभ्रमात राहतो की आमची जमिनी जाणार आहेत की नाही जाणार, जाणार आहेत की नाही जाणार. तर तुम्ही मागची भूसंपादन प्रक्रिया पहिली बंद करा आणि नंतर निर्णय घ्या. ठीक आहे, मी मंत्री महोदयांकडे तसा अर्ज चार्टर्ड अकाउंटंट म्हणून माझी प्रसिद्धी आहे. त्याच्या वेळेला बांदा ग्रामपंचायत तिला मी ग्रामसभेमध्ये 28 मुद्दे दिल्यानंतर आणि त्याचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा ते एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. आतापर्यंत मी हा विषय तुमच्याकडे मांडला नाही, परंतु आज कामसभा असल्यामुळे मला मांडणं भाग आहे. त्यांच्याकडून त्याचा खुलासा घ्या. माझे सगळे 28 मुद्द्याची उत्तर त्यांनी द्यावी. तिचे विषय मी रिपीट करून एक बोलावं लागेल की कल्याणकर सरांनी म्हटलं त्या नेहमीच त्यांचे प्रश्न आमच्या ग्रामसभेत उपस्थित करतात आणि ते बरोबर आहे. पण माझा प्रॉब्लेम असा झालाय की माझ्याकडे ग्रामसेवकच उपलब्ध नाहीयेत. आज 1 वर्ष झालं आम्ही ग्रामसेवकांसाठी सतत मागणी करत आहोत आणि जे ग्रामसेवक येत आहेत त्यांना आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोडे प्रॉब्लेम येत चाललेले. त्यामुळे कायमस्वरूपी आम्हाला ग्रामसेवक मिळावा ही आमची मागणी. परंतु 12:30 वाजता सीओ साहेब सुद्धा येणार आहे. दोघं एकत्र असल्यानंतर मला वाटतं की त्यांना तो ही आढाडी MIDC ला आहे. एका स्टील प्लांटला पुरेल एवढ्या मोठ्या साईजच्या पाईप तिथं घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे जर तुमच्या वतीने फॉलोअप करता आला तर आपण तो फॉलोअप 100% करू. ज्यांनी हे ट्रेनिंग सुरू केलेलं होतं आणि जे डेटा सेंटर घेणार होते ती कंपनी लॉस मध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे त्या कंपनी मार्फत हे डेटा सेंटर होणार नाही. डेटा सेंटर हे दुसऱ्या कंपनी मार्फत होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपण नाही चालू. बरोबर. आपल्याकडे कोणी आलं तर त्याला सहकार्य करू शकतो. काय होतं भाई की हे जेव्हा हे आश्वासन दिलं जातं तेव्हा असंख्य युवक युवती ज्यांची सगळे लोक स्वप्न बघतात की कुठेतरी आपल्याला नोकरी मिळेल. आणि आज आपल्याकडे ज्या डाटा सेंटरची जर लोक असतील आणि त्यांना तुम्ही मला हे करायला सांगितलं कॉन्टॅक्ट करायला तर आपण त्याला सर्व सहकार्य देऊ. सर 1500 नोकऱ्या देणार होते. 1500 मुलं ही त्रासलेली आहेत आणि 8 वर्ष वाट पाहत आहेत आणि त्यानंतर
त्यानंतर भाई जे आपण म्हटलेलं की 500 जणांना रोजगार मिळणार, 8 वर्ष झाली आहेत त्याला, पण ती कोरियन कंपनी बरोबर कोलॅबोरेशन होतं, चष्म्याची कंपनी येणार होती आपल्याकडे. त्याचं पण आजपर्यंत काय मिळालेलं नाहीये. सगळे युवक आपले एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, खाली बसा. बांद्याला 700 मुलं आज काम करतात. आज सकाळी मी गेलेलो होतो, 700 मुलं काम करतात. त्याच्यामुळे एखादी कंपनी येत असताना त्याच वेळेला या ठिकाणी वादळ झालं आणि ती इमारत कोसळली. त्याच्यामुळे ती कंपनी जरी आली नसली तरी दुसऱ्या कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या परिसरामध्ये एकंदर 700 मुलं आज काम करतात. हे आपण लक्षात घ्या. आणि आपल्या आज आणि आता सुद्धा मी गेलो होतो सकाळी बघायला की त्याचं एक्सपान्शन आहे आणि तिथं 300 अधिकची मुलं काम करणार आहेत. त्याच्यामध्ये 1000 होतील मुलं. तुम्हाला डाटा सेंटरच्या संदर्भात जर कोण पुढाकार घेणार असतील तर माझं पूर्ण सहकार्य त्यांना राहील. माझ्याकडे कोणी आला तरी मी त्यांना सहकार्य देत असतो, त्याच्यामध्ये कुठलाही हे होणार नाही. एक शेवटचा फक्त मुद्दा आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या रिलेटेड, की ज्यामध्ये बरीच वर्ष झाली आहेत की मायनिंगचा फंड वापरून मशिनरी आणि स्पेशलिस्ट डॉक्टर्स आपण इकडे आणणार होतो आणि त्या फंड मधनं त्यांना आपण पे त्यांचा सॅलरी देणार असतो. आता पण तुम्ही रिसेंटली मी एका न्यूजच्या माध्यमातून पाहिलं की सेम मायनिंगचा फंड यूज होणार आहे. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपल्याकडे मायनिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात इतकी वर्ष ते चालतंय, तर त्याचा फंड आहे किती? आणि दुसरी गोष्ट, जर स्पेशलिस्ट त्या फंड मध्ये येत होते असं प्रोव्हिजन होतं, तर 7-8 वर्ष हे का झालं नाही आणि कारण असं आहे अजून की त्यांचे कलेक्टर अध्यक्ष आहेत. मी अनेक वेळेला आठवण केलेली आहे, ज्या वेळेला ही मीटिंग लागेल त्यावेळेला आपण हे करू शकतो. पण काय टाइमलाईन अशी सर्वांना मिळू शकेल? कारण हे काय प्रश्न माझे नाहीये, हे सर्व जनतेचे आहेत. 100% मी तुम्हाला सांगितलं की मायनिंग मध्ये ह्याची प्रोव्हिजन आहे DMF फंड मध्ये आणि ती प्रोव्हिजन आपल्याला वापरते. शेवटचा ॲनिमल इमर्जन्सी सेंटर आणि शेल्टर असं एक विषय एक होता. कारण आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही प्राण्यांना रस्त्यावर काही ऍक्सिडेंट झाले किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे प्रायव्हेट डॉक्टर्स शिवाय ऑप्शन नसतो. कारण सरकारी जे डॉक्टर आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे 3-3, 4-4 तास जनावर तिथे रस्त्यावरच राहतात आणि त्यामुळे कुठेतरी जसं मनुष्यांची परिस्थिती आहे की त्यांना आपल्याला बांबोळीला घेऊन जावं लागतं, तसंच सेम या जनावरांना पण आम्ही आमच्या खासगी गाड्यांमधनं, कारण आपल्याकडे अँब्युलन्सची पण सोय नाही आपल्या पूर्ण जिल्ह्यात. ठीक आहे, तुम्हाला जर असं काही करायचं असेल ना, तुम्हाला जर पेट ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे अर्ज करा, त्याच्यासाठी आपण पैसे उपलब्ध करू. मी अर्ज तर करतोच, कारण मुद्दे खूप आहेत. आज आपल्याला सगळे मुद्दे घेता येत नाही कारण वेळेची मर्यादा आहे. तर जर तुम्ही वेळ दिला डेडिकेटेड तर नक्कीच हे सगळे मुद्दे मला भेटा कधी. 100%. धन्यवाद. यांनी आमची वाट त्यांनी 2015 मध्ये मोजणी घातली, त्यांची लिस्ट लागलेली आहे. ते आपली लिस्ट नाही म्हणून सांगून माझ्या हद्दीला ते आपली लिस्ट दाखवत आहे आणि माझी वाट बंद करण्यात येत आहे. नाही, तुम्हाला मी तहसीलदारांकडे पाठवलं होतं ना. ते आलेले पण ते हळदणकर कबूल नाहीये. ठीक आहे, हे बघा, व्यक्तिगत प्रश्न इथं आमसभेमध्ये येत नाही, तरी पण तुम्ही ज्यावेळेला याल त्यावेळेला मी पुन्हा एकदा तहसीलदार इथेच आहेत त्यांच्याशी बोलतो. नाही, तुम्ही बसला तर तुम्हाला तहसीलदार भेट देतील आणि ते त्याचं निराकरण करतील. तुम्ही आम्ही सभा घेऊन आम्हाला खाली कशाला बसं, वर या ना. भाई प्रश्न विचारायचं होतं. भाई काय म्हणतोय, एलिनोचं वादळ आपल्या पुढे भोगावतोय, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होईल आणि आपण 57 कोटीची योजना तुमच्या माध्यमातून असलेली रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाली आहे आणि त्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. पण साहेब, हे तुम्हाला माहिती आहे की कोलगावला सुद्धा पाणी देण्याची व्यवस्था तुम्ही केली होती, त्याचे करार सुद्धा झाले, पण भाई त्याच्यानंतर एक थेंब सुद्धा 2004च्या नंतर अजूनपर्यंत दिला गेला नाही. हाईट गोडकोले गेट झाली, सगळं झालं, पण त्याचा पाणीचा कुठलाच फायदा आज कोलगावला होत नाही. आणि येणाऱ्या जर एलिनोचा जर प्रभाव पडला तर मोठी भीषण टंचाई सावंतवाडीला भासेल आणि कोलगावला सुद्धा भासेल. तर योजना लवकरात लवकर चालू करण्यासाठी जी कसं आहे, मोठ्या प्रमाणात हे आहे की योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे, लोक टक्केवारी घेतात, म्हणजे अफवा चालू आहे, ती थांबली पाहिजे. त्याच्यावर कमिटी नेमा, मागे तुमचं एक आलं होतं, ऐकलं होतं की कमिटी त्याच्यावर नेमेल, ती कमिटी नेमा आणि ते सावंतवाडी आणि कोलगाव ह्याच्यासाठी तो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर निकाली काढावा लागेल. भाई दुसरं काय म्हणतोय की मॅडम, आपल्याला उपनगराध्यक्ष सुद्धा आहे, आपले सावंतवाडीची घ्यायला लागेल. तर
नाही, उपनगराध्यक्ष साहेबांनी घेतली होती, पण साहेब जोपर्यंत कोलगावला पाणी तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही काम करायला कोलगावात देणार नाही. आणि साहेब कोट्याने रुपये तुमचे वाचतात, ग्रॅव्हिटीनं पाणी येतं, तुम्ही दुसरं धरण काही करू शकत नाही, पण ते कोलगावचं पाणी आपल्याला कोलगावला जर नसेल तर ते सावंतवाडीला आम्ही एवढे वर्ष सहकार्य तुमच्या माध्यमातून केलंय, तुम्हाला माहित आहे किती वेळा आपण सहकार्य केलं. याच्यापुढे ग्रामस्थ तयार नाहीये. तुम्ही किती योजना पुढे करा, पण कोलगाव मध्ये पाईपलाईन आली नाही तर पाणी येऊ शकत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढा. कोलगावचा जो विषय आहे तो पहिला मिटला तर नक्कीच आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. साहेब दुसरं म्हणतो की मगाशी कोणीतरी म्हटलं की कुत्र्यांचं बंदोबस्त आला. साहेब तसं नाहीये, हे सगळे कुत्रे डम्पिंग ग्राउंडवर गेले आणि ते कोलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात नाही म्हटलं तरी सावंतवाडीचे आले आणि कोलगाव मध्ये स्थिरावले, अशी परिस्थिती आहे. तर त्याला काय करा की जो कचरा आहे पण आपण साहेब जाऊ शकत नाही. सावंतवाडीचं पाणी कोलगावात येतं, सावंतवाडीचा कचरा कारुड्यामध्ये जातो किंवा ह्याच्यामध्ये जातो, पण ते साहेब आज तो एवढा होऊन जातो की माडगुल पर्यंत प्लास्टिक साहेब पोहोचलंय. त्याचं काहीतरी नगरपालिकेने उपाययोजना केली पाहिजे. नगरपालिका कुठल्याही गोष्टी सहकार्य करत नाही आम्हाला, पण आम्ही कचरा आम्ही घेतो, पाणी आम्ही देतो, सगळं आपण ह्याच्यावर मीटिंग घ्या संयुक्तपणे आणि तो कचऱ्याचा रोजगाराचा विषय याचा आरोप करत नाही, पण नगरपालिका तुम्ही म्हटलं की तुम्ही बरंच सहकार्य केलं आणि विषयचा म्हटला की जनजीचा विषय आहे. आणि आज जर बघायला गेलं 40 कोटी लोक 18 ते 32 या वयोगटातले आहेत आणि त्याचं मध्ये आलं आंदोलन झालं, काय झालं तुम्ही बघितलं. आज लोक मोठ्या प्रमाणात यामुळे लोकांचे रोजगार जात आहेत आणि तुमचं सहकार्याची कायमची हे असते की रोजगार सावंतवाडीत आला पाहिजे. मोठे प्रयत्न केले, कंपनी येते जाते हे विषय नाही, पण जेव्हा स्थानिक लोक एकत्र येऊन जेव्हा एकत्र कंपनी स्थापन करतात तेव्हा अमेरिकेत भाडं नाही तेवढं सावंतवाडीत लावलं जातं आणि थोडे राजकारणी त्याला सहकार्य करतात. अमेरिकेत असं ना हे कंपनीत पैसे कमायचे म्हणजे असं राजकारणी त्याला पाठबळ देतात आणि त्याच्यामुळे कंपनी बंद करतात आणि रोजगार जो स्थानिक एखादा लोक कोण येऊन पुढे कंपनी स्थापन करतो, काय तुम्हाला ते कर्ज कोट्याने रुपये कर्ज घेऊन एखादा उद्योग उभा केला जातो आणि नंतर त्याला जे मनस्ताप होतो त्याला जबाबदार म्हणजे नगरपालिका. एखादा साहेब सगळं पाणी कोलगावातनं कचरा कारोड्यामध्ये आम्ही सहकार्य करायचं, आम्ही घाण तुमची सगळी कोलगावात घ्यायची, कारोड्यात घ्यायची आणि तुमच्या नगरपालिकेचं एक सहकार्य नसेल तर ह्याच्या पुढे आम्ही सावंतवाडीत पाणी देणार नाही आणि कचरा फेकू देणार नाही. आम्हाला नगरपालिकेचे सहकार्य नसेल तर एवढं साहेब भाडं लावलं जातं, लाखो रुपये भाडं एका 200 स्क्वेअर फूटसाठी रूमसाठी 1,20,000 रुपये भाडं घेतलं साहेब. कुठेतरी याच्यात सहकार्य केलं पाहिजे आणि एवढी ताकद आहे लोकांचं कोट्याने रुपये भाडं आहे ते वसूल करायला नाही. आपण एका दिवसात कॅबेट टाकलं होतं, एका दिवसात कोट्यात एवढे फास्ट जर नगरपालिका जर हे करत असेल तर खरंच एक शोकांतिका आहे. साहेब रोजगार जर वाढला पाहिजे तर सावंतवाडी शहरात लोकांनी रोजगारासाठी आला पाहिजे. ग्रामीण भागातले लोक भाजी बिजी घेऊन येतात, त्यांना अक्षरशः कुत्र्यासारखं हाकललं जातं. म्हणजे ही भाजीपाली साहेब आपले स्थानिक लोक येतात, त्याच्यासाठी जो सहकार्य साहेब पाहिजे. दुसऱ्या काय म्हणतात आपली सांगता साहेब तुमच्या माध्यमातून चांगली योजना चालू झाली आणि लोकांना शेकडो लोकांना त्याचा रोजगार भेटला, पण साहेब त्याच्यावर तुम्ही आता जी नवीन 2.0 येते त्याच्यात साहेब चांगल्यापैकी लोकांना सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने त्याची इम्पॅक्ट कमिटी साहेब केली पाहिजे. म्हणजे लोकांना आयुष्यामध्ये किती बदल झाला हा सुद्धा जर आपण बघितलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे मध्ये जर काय जे गुरं आणि बोकडं दिली गेली ते मोठ्या प्रमाणात दगावली गेली, म्हणजे ह्या वातावरणात जर ते आपण काय करावं की थोडे दिवस आणून ती आपल्या स्टेबल करण्याच्या दृष्टीने जर आपण त्या योजनेतनं जर पैसे खर्च करून जर आपण केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या भरभराट होईल. आणि जे रोजगाराचा विषय आहे म्हणजे सगळ्या चांगल्या ते बंद असेल इतर सगळ्या योजना असतील याच्यातनं तुमचा नक्कीच जो चांगला उपक्रम आहे तुमचं सहकार्य असतं कायमचं, पण ह्या सगळ्या व्यासपीठामधल्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर इकडचे लोक सुद्धा स्थानिक नवीन नवीन रोजगार उपलब्ध करतील आणि त्यांना तुमच्या पाठबळाची नक्कीच गरज आहे. एवढंच सांगतो संपतो. जय जय महाराज. एक मिनिट जरा थांबा, जरा नगराध्यक्ष काही बोलतो. रोजगार सावंतवाडीमध्ये आलाच पाहिजे आणि ते महत्वाचं आहे. पण जेव्हा नगरपालिकेची जागा घेतली गेली होती तेव्हा ते रेंट नाही ठरवलेलं, 15 दिवसचे इमर्जन्सी हॉल दिलेलं. ते बिल्डिंग कल्चरल सेंटरसाठी रिझर्व्ड आहे. तरी पण आम्ही कार्यक्रम मंजुरी करून ते रूम 15 दिवसासाठी दिलेलं. आजपर्यंत 2.5 months झाले आहे, पैसे भरले गेले नाही आहे. कोर्टवर नगरपालिकेवर केस घातलं गेलेलं स्टे घालायला कोर्टनी ते नामंजुरी दिली आहे. माझं म्हणणं असं आहे की रोजगार द्यायच्या खूप चांगली गोष्टी आहेत, पण जेव्हा एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन प्रायव्हेट कंपनी त्यांचा फायदा बघत आहे पण नगरपालिकेचा फायदा नाही बघत, ते चुकीचं आहे. जे त्यांनी लोकांसाठी करायचं आहे
रोजगार महत्वाचं होतं, हे काही घटना झाली तर येऊन बोलायचं होतं, ते पद्धतीने पुढे जायचं. तर मी सर्वांना ते आवाहन करेन, आपल्याला नगरपालिकेत सावंतवाडीमध्ये रोजगार आणायचा आहे, ट्रान्सपेरन्सी मधून आणा डॉक्युमेंट्स. त्याचं व्हॅल्युएशन करून ती कमिटी दिली पाहिजे. साहेब आम्ही कागदपत्र ठराव सुद्धा मागितलाय, अजून 3 महिने ठराव दिला नाही. याची कोर्टमध्ये केसेस चालू आहेत. एखाद्या विषयाचा 200 स्क्वेअर फॅक्टरी 15 दिवसासाठी 60,000 मिळत नाही. आम्ही तेव्हा 5 वर्षाचे भाडेकरावर मागितलं होतं. अशा पद्धतीचं सहकार्य नसेल आणि हे कोर्टमध्ये केस. आपण बघू कशा रीतीने तुम्हाला सहकार्य करता येईल ते बघू. निश्चितपणे माझ्याकडे मॅडम आपलं तर म्हणजे आता मला माहिती नाही नगरपालिका काय निर्णय घेते, परंतु सावंतवाडीमध्ये तुमचा उद्योग राहिला पाहिजे, त्याच्यासाठी जे काय सहकार्य करायला लागेल 100%. 22 मार्च 2022 रोजी जो सिंधू रत्न योजनेचा जो GR झाला, त्याच्यामध्ये 10 नंबरचा मुद्दा असा आहे की योजनेला 3 वर्ष झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट असिस्टंट रिपोर्ट मान्यकृत कंपनीकडनं म्हणजे यशदा किंवा TCSS कडनं घेतला पाहिजे. तर भाई एक तुम्हाला विनंती आहे माझी की हा ऑलरेडी झालेला आहे. नाही पण तो कुठे दिसत नाहीये, म्हणजे जो वेबसाईटवर गव्हर्नमेंटला जातो. गव्हर्नमेंटला दिला, कारण तो किती काय झाला तो जर आम्हाला कळला तर पुढची जी कामं 2.0 ची सुचवायची आहे तर त्या दृष्टीने सगळ्यांना आपल्याला प्रयत्न करता येईल. आणि यशोदाने त्याचं कौतुक केलेलं आहे या स्कीमचं, आणि ही स्कीम कंटिन्यू करावी असं सुद्धा यशोदाने त्या ठिकाणी हे केलेलं आहे. बोला आपल्याला बोला. आणि आमचा रस्ता गेलेला आहे आणि त्या रस्त्यामुळे आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे हा जो रस्ता आहे, हा रस्ता एकतर तुम्ही काय करा, वैद्य ठरवा आमचा रस्ता, जुना रस्ता, आणि त्याचं ताबडतोब तुम्ही डांबरीकरण आणि मजबूतीकरण करा. नमस्कार साहेब. आता मागिरीचा पण पाण्याचा प्रश्न कायम सुरूच आहे आणि कित्येक वेळेस साहेब आम्ही तुमच्याकडे निवेदन दिले. उनकेरी में बैटरी बैकअप कम है सर, उसके लिए एप्लीकेशन दी हुई है सर. क्या हुआ? बैटरी बैकअप कम है सर. अधिकारी आपका बैटरी है क्या? बैटरी है सर, पुरानी है ना सर. तो फिर आप उसको रिप्लेस कीजिए ना. डीजीएम सर ने बोला है एप्लीकेशन दी हुई है सर. आपने देखना था वो 2G का इशू था और 2 दिन पहले कर दिया सर. सीसिंग में क्या हुआ? सीसिंग में चेंज कर दिया सर हार्डवेयर. कर दिया. ठीक आहे, इसका बॅटरी का दिला तुम्हाला लांबचा पडतो. मी पुन्हा एकदा कंपनीशी बोलतो आणि तो पावसानंतरच दुरुस्त होणार. पावसात काही डांबरीकरण होऊ शकत नाही. आम्हाला त्रास होतोय ना जनतेला. ठीक आहे, मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो. पण तुम्ही तुमच्या आर्थिकता तुमच्या पॉकेटमधून पैसे खर्च करू नका. भाई तो जो रस्ता आहे 4.25 आणि इकडचा 2.5 किलोमीटर, भाई काय तुम्ही आता कंपनी नाही पाहिजे. गेली मला वाटतं 1996 ते 2007 पर्यंत पहिल्यांदा उत्तम व्यवसाय स्पर्धा होती, नंतर 2007 मध्ये उत्तम झाली. बरोबर 2000 एकर काही सगळी जमीन उत्तम शिल्लक गावावर केली. तुमच्या काय म्हणतात ते आमदारकी पालकमंत्रीच्या कालावधी. भाई मला एकच तुम्हाला सांगावंसं वाटतं की भाई तुम्ही किती वेळा आपल्या खिशातनं पैसे काढून आमच्यासाठी सामान्य लोकांसाठी आपले गरजा भागवणार नको भाई. मी म्हणतो काय तुम्ही तो रस्ता चेंज करतो, जो जुना रस्ता आहे तोच रस्ता ठेवा. काय होतं भाई 10 ते 15 गाव बडोदा शहरला बांधापर्यंत सगळी गाव भाई त्या जुन्या रस्त्यात येतात. कंपनी येईल ते येईल, त्याच्याने तुम्ही प्रयत्न करा. तेव्हा ती भाई तुम्हाला दुसरा मुद्दा बोलतो. कंपनीची 2000 एकर जमीन आहे. त्यावेळी साहेब 2007 मध्ये तुटपुंच्या दरावर शेतकऱ्याने आपल्या जमिनी दिल्या. त्यावेळी भाई तुमचा प्रतिनिधी होतच पाहिजे होता, मला तो जाणवला नाही भाई. कारण मी त्यावेळी भाई सरपंच होतो. त्यावेळी या कंपनीने आम्हाला ग्रामपंचायतीला सुनावणीसाठी मंत्रालयापर्यंत मी लढत मागली. तुमच्या समोर माझी सुनावणी झाली. पंकजाताई मुंडे समोर सुनावणी झाली, दादा पिते समोर सुनावणी झाली, तुमच्या समोर झाली. तो प्रश्न निलंबित आम्ही सगळ्या विचारला. आम्ही काय म्हणतो, आज त्या 2000 एकर कंपनीमध्ये तुम्ही कोणीतरी 500 ते 600 एकर जमिनी ते भाडेपट्टीवर घ्या. छोटे मोठे उद्योग आणा, आम्ही करतो सहकार्य व्हायचं पूर्ण गावातले लोक. असे प्रश्न तुम्ही करा. योग्य होती तुमच्यासाठी भाई म्हणजे असं म्हणत नाही भाई. आज गोव्यामध्ये जातात बरोबर, वर्षाला 15 ते 20 लोक गोव्यामध्ये अपघाताने डेथ होतात. ते कशाला होतात? आमच्याकडे उद्योग नाही भाई. आम्हाला हॉस्पिटल नको आहेत. मी कळकळीने बोलतो, तुम्हाला उपवास होते ना, आम्हाला हॉस्पिटल नको, आम्हाला रोजगार द्या. माझ्या खिशात जर रोजगार साठला आम्हाला माझ्या गावात भेटला तर माझ्या खिशात पैसे आला तर मी पुढे मुंबईला माझ्या फॅमिलीला जाऊ हॉस्पिटल जाऊ शकतो.
हे भाई मी विनंती आहे तुम्हाला, मी गडकरी बोलतो. आज काय भाई एक मिनिट भाई, एक मिनिट तुम्हाला सांगतो, ही जमीन काढून घ्यावी आणि ती MIDC ने घ्यावी अशी मी मागणी उद्योग आमच्या पाठीशी नाही. बघा, MIDC आल्याशिवाय तिथे उद्योग येणार नाही, त्याच्यामुळे तशी मागणी मी केलेली आहे. परंतु ताबडतोब आपण उद्योग सुरू करतो असं त्या कंपनीचं म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये कंपनी, तुम्हाला माहिती आहे की ती कंपनी सुद्धा लॉस मध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे ती सुरू करेल की नाही मला सुद्धा MIDC तिथे झाली तर नोकरी मिळू शकते. 100% मी पुन्हा एकदा दुसरी बाई गोष्ट म्हणजे आता तात्पुरते म्हणून जसं आम्ही म्हणत नाही ना, तुम्ही कंपनीला सांगा मतदान रस्ता त्या डाकूचे स्वतः डागडुजी करायला लावतो. डाकबिली करून घेतात. एक जरा मुद्दा आहे. दुसरा बाई मुद्दा आम्ही आवडतो बोलतोय, ज्येष्ठ नागरिक संघाचा विषय. ज्येष्ठ नागरिक संघाचा विषय भाई तुम्ही गेले मला वाटतं आज बसवले 2 दिवसांनी, बरोबर आहे. पण तसं BSNLची रेंज जर बघितली तर खालच्या ज्या 3 वाड्या आहेत, फक्त देऊळवाडी, राणीवाडी, वीरवाडी आणि धोंडवाडी, इथपर्यंत ती त्याची रेंज फक्त बरीच आहे. त्याच्यावरती ऍक्च्युअली खरी गरज आहे ती वरती मळेवाडी आणि गोटवेवाडी या दुर्गम भागामध्ये, मग तिथपर्यंत अजून ती रेंज पोहोचत नाही. मग त्याच्या संदर्भात आपण कशाचा योग्य विचार करावा. जर BSNL कडनं होत नसेल तर आपण पर्याय दुसरा कुठला असेल BSNLची सेवा असेल ती आपण आम्हाला उपलब्ध करून द्यावी, ही आम्हाला तुमच्याकडून एक विनंती आहे. तसंच साहेब आमचा दुसरा एक प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न, की आज शेतकरी आज जवळजवळ आपण कृषीप्रधान देश म्हणतोय, जवळजवळ शेतीवर आपले सगळे लोक अवलंबून आहे. तर आज गवारेड्यांचा एवढा मोठा औद्योगिक स्थिती चालू आहे की आज जवळजवळ सगळ्यांची शेती तरी खाली जाते. आज शिरशिंगे गाव हे पूर्णपणे सौर कुंपणची योजना आहे. त्या सौर कुंपण योजनेमध्ये पूर्णपणे शिरशिंगे गाव वगळलेलं आहे. आजूबाजूची गाव घेतले खरी गरज आहे शिरशिंगे गावाला. तर आपल्याला विनंती आहे की आमचा शिरशिंगे गाव हा सौर कुंपण योजनेमध्ये समाविष्ट करावा, ही आपल्याला विनंती आहे. तर पुन्हा तपासून बघा टॉवरचं रेंज कैसे वाढ़ रही है. आप देखिए इस तरह से रेंज बढ़ा सकते हैं. उनका कहना है कि रेंज पहुंचता नहीं है हर जगह पे. शिरशिंगे दोबारा ये कीजिए. नाही, ब्राइट एज दोबारा करवा. जरा तुम्ही सगळेजण खाली बसा प्लीज. बघा, 2 माईक घेऊ नका. तो माईक सरकार तुमचा पाठपुरावा आम्हाला मिळाला ह्याच्यासाठी मी तुमचे आभार मानतो. डायरेक्ट विषयावर येतो. साहेब, आपल्याला जे तिलारी धरण पाणी मिळणार आहे टर्मिनसच्या बांधकामाला आणि या रेल्वेसाठी पाणी जे मिळणार आहे, साहेब त्या पाण्याचा प्रोजेक्ट हा आपल्याला आपण सांगू शकाल का, किंवा प्रशासन आपल्या समोर जाहीर करू शकेल का? NGP ला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही त्याचं, NGP चं कोण आहे तुम्हाला, त्यांनी प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे. काय परिस्थिती आहे सांगा. मीटिंग आपण त्या दिवशी घेतली, साहेबांनी सांगितलं की हा प्रस्ताव तुम्ही नाबार्ड मधून द्या म्हणून. मग तुम्ही पाठवला का? काय माईक घ्या ना, माईक त्यांना माईक द्यावं, द्या ना त्यांच्याकडे, मटकरांच्याकडे माईक द्या. परत तुमच्याकडे आम्ही सबमिट करतो रिवाइज करून. न विसरता करा. हे बघा, शेवटी लोकांना आपल्याला फेस करायला लागतं. मी प्रत्येक वेळेला मीटिंग घेतो, सगळं ठरवून घेतो, पुन्हा मग ते राहतं. आपण निश्चितपणे ते केलं पाहिजे. पुढच्या आठवड्यात जर तुम्ही नाही दिलं तर जबाबदार कोण? जबाबदार आम्ही नक्की 100% करणार. दुसरं म्हणजे साहेब, आपल्या MTDC मार्फत 3.33 कोटीचा निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून आहे. तर तुम्हाला कोकण रेल्वेने 7.20 कोटीचा निधी मागितलेला. तर आपण त्या 3.33 कोटी निधीचं काय करू शकतो का, किंवा त्या 3.33 कोटी निधी चालेल साहेब. तुमचा पुन्हा एकदा आभार की तुम्ही तिलारीची जी पाणी योजना आहे, मी मध्ये म्हणजे बोलणं पण झालं होतं की त्या पाणी योजनेत म्हणजे जी तुम्ही मळगाव पर्यंत आणणार आहात, जरा खाली बसून घ्या, सगळे खाली बसून घ्या. मळगाव पर्यंत आणल्यानंतर ती लाईन तिथून पुढे नेमळे, तळवडे, आपला वेती ह्या जे गाव आहे तिथे पूर्ण साधारणतः आम्हाला 10 फुटाला बसाट भेटली. त्यामुळे पाण्याची जी ग्राउंड वॉटर लेवल आहे ती साधारणतः सध्या 300-350 फुटावर गेलेली आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या बोरवेल्स होतात पाणी टंचाईच्या, त्या 60 मीटरमध्ये 200 फूट होतात. तर त्या सुद्धा या वर्षी निवळ्यामध्ये 4 बोरवेल फेल गेले पाणी टंचाईच्या. साहेब, एवढी मोठी पाणी टंचाई आहे आमच्याकडे. आणि मी
जी तुम्ही आश्वासन आम्हाला दिलं होतं इलेक्शनच्या वेळेस की ह्या सगळ्या गावांना तिलारीचं पाणी देणार म्हणून मळगाव आणि नेमळे पण म्हटलं होतं. नेमळेला पाणी नाही आहे का? जे याच्यामध्ये आहे ना ती ठरलेली आहे. हे जे आता वाटलं ठरलेलं आहे. वेती आणि नेमळे त्याच्यामध्ये नाही. नेमळे आहे ना, वेती नाही. वेती ते वाटेतच लागतं ना, मग त्याला काय, त्याला एक कनेक्शन काढून द्या. बाकीचं त्याला JJM टाक्या वगैरे असतीलच ना, कनेक्शन तेवढं काढून द्या. साहेब एक विनंती होती की आम्ही जे काही 4-5 लोकप्रतिनिधी तिथले आहोत, जर यांनी आमच्याशी किंवा ग्रामीण पाणी पुरवठा साहेबांना याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे, आम्हाला जर विचारलं तर त्या योजनेला व्यवस्थित आपण गती देऊ शकतो. फक्त एकच आहे, कॉस्ट सुद्धा कमी ठेवली पाहिजे, कारण ती आता गेली पाहिजे ह्याच्यात. नमस्कार. तुम्ही नेमळे घेतलेला आहे, मळगाव घेतलेला आहे, वेतेला एक कनेक्शन तेवढं घ्या. हा, त्याची टाकी वेगळी आहे ना. मला तर पाण्याची गरज नाही, हॉटेलवाल्यांना पाण्याची गरज आहे. ठीक आहे, पर्यटन क्षेत्रात मिळालं पाहिजे. दुसरा महत्वाचा भूमिगत विद्युत आपण लाईन टाकावी ही गरज आहे. नाही, हे बघा, आंबोलीला आता आपण 2 लाईन दिलेल्या आहेत. एक आंबोलीची लाईन स्वतंत्र केली, ते काय त्याचं झालं काय काम, आणि दुसरी लाईन स्वतंत्र चौकुळला दिलेली आहे, बरोबर आहे ना. सबस्टेशन पासून आपण सेपरेट फिडर 13 किलोमीटर लाईन आपण टाकलेली आहे. आंबोलीसाठी वेगळी आणि चौकुळ त्याच्या पुढची ब्रेकर मिळाले का तुम्हाला? ब्रेकर नाही मिळाली, पण आहे तो ब्रेकर आपण आता चालण्यासाठी ठेवलेला आहे. पुढच्या एक 15 दिवसामध्ये मला ब्रेकर अवेलेबल होते. सबस्टेशनचं पूर्ण नाश होऊन जाईल. आंबोली वेगवेगळ्या गावा रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, तिथे वर्तळ आहे, तिथे रुंदीकरण व्हावं असं मला वाटतं. तिसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, मळगाव आंबोली बेळगाव हा रेल्वे मार्ग व्हावा अशी माझी इच्छा आहे. पण 1971 मध्ये आमची साईड लाईन बदलली आहे. तो फिडर आंबोलीपर्यंत आहे, पण त्यानंतर जे पोल आहे ते पूर्णपणे सडलेले आहेत सध्याच्या कंडिशनला. आणि पर्यटनावर तर तुम्ही बघितलं, चौकुलगावला आता एवढे पर्यटक वाढले की सध्या लाईटमुळे होमस्टेला एवढे प्रॉब्लेम होत आहेत, भरपूर प्रॉब्लेम होत आहेत. जरा आवश्यक होते तर कोण बदलून घेतले. प्रश्न सांगते, आम्हाला बोलायचंय. सगळ्यांचे बरोबर आहे. ऐका साहेब, नमस्कार. मला एवढंच सांगायचं आहे, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण निधीचं मागणी करतो, पण काही वेळा काय होतं, निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो. जर रस्ता करताय तर त्याला साईड पट्टी नसते. आता नॅशनल हायवेचा हा एक महत्त्वाचा विषय आहे. मागच्या पावसात 10 दिवस माझे शेतकरी सगळे पाण्यामध्ये होते, कारण तर त्यांनी हायवेला कोणताही पाण्याला मार्गच ठेवला नाहीये जायला. मग त्यासाठी मला वैयक्तिक असं स्वतः प्रायव्हेट प्रॉपर्टी मधनं मी चर मारून ते पाणी घालवण्याचा प्रयत्न केला आणि ते पाणी गेले. पण पुढच्या वेळी मला हे शक्य होणार नाहीये, त्यामुळे तुमच्याकडनं तातडीने नॅशनल हायवे खामदेव नाका इन्सुली इथे एक असं होतंय की ग्रामस्थ येऊन ग्रामपंचायतीचे बसतात. एक तर हे काम करताना कधी मला एवढंच सांगायचंय साहेब तुम्हाला. एक मिनिट, सरपंच ऐका. त्या तुम्ही डेप्युटी इंजिनियर आहे का? जरा तुम्ही भेट द्या ते शेरला ग्रामपंचायतीला आणि त्यांचा प्रॉब्लेम दूर करून द्या. जर ज्या गावात काम होत असेल तर PWT कडनं त्या काम होत असताना सरपंचांना सूचना देऊन तिथे काम जर केलं तर खरंच चांगलं होईल, कारण डायरेक्ट येऊन कामं करतात आणि ग्रामस्थ येऊन ग्रामपंचायतीला बसतात. नाहक त्रास आम्ही सरपंच भोगतोय, ते ना पुढे असं कधीही होता का म्हणे, ह्याची तुमच्याकडनं विनंती करते. गावात सर्वे करायसाठी टॉवर बांधले. एक वेरलेमध्ये रेंज आहे, वेरले गाव टॉवर आहे, त्याची रेंज पूर्ण गावाला भेटत नाही. शिरशिंगे गावामध्ये जुन्या टॉवर आहे, त्याची रेंज भेटत नाही. आता 24 गावांमध्ये नव्याने टॉवर झालेला आहे. तर ते टॉवर उभारतात कशाला? आता BSNL मी बोलवून घेतला त्या दिवशी आमच्या पंचायत समितीच्या मीटिंगला. आता त्यांची नेटवर्क चेक केला तर 100 मीटर मध्ये हे आहे. मग तुम्ही त्या BSNL अधिकाऱ्यांना लिहून द्यायला पाहिजे होतं की आम्हाला त्या टॉवरची रेंज गावात भेटणार नाही, आम्ही उभारू शकत नाही. तुम्ही त्या जागेवर टॉवर कशाला उभा केला? प्रत्येक वेळी हेच आहे. मग ते टॉवर उभा कशाला करतात? पूर्ण गावात जर रेंज भेटत नाही तर तो गावासाठी टॉवर नाही येतो, एक वाडीसाठी, त्या वाडीसाठी पण भेटत नाही. BSNL हाँ देखिए, आपके समझ में आ गया.
वो पूरा जो एरिया है कलंगिस्त है, वेदले है, सिशिंगे है, हर जगह पे ठीक नहीं जाता। आप जरा वहाँ पे जाके चेक कीजिए और जो भी कर सकते हो वो कीजिए। तुम्हारा उनको आप कब आ रहे हो बोल दीजिए, वो आगे पंचायत समिति के सदस्य चेक केलेलं आहे, चेक करतायत की त्याच्यात रेडिएशन वाढायला पाहिजे, ते गव्हर्नमेंट कडून आम्हाला हे घेतलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे, पण झालं टॉवर। गावातले लोक विचारतात मग कशाला तुम्ही टॉवर पाहिजे? जर जागा चुकीची होती तर यांनी सांगितलं पाहिजे होतं की ही जागा चुकीची आहे, आम्ही दुसऱ्या जागा, नाहीतर तो टॉवर स्थलांतर करा कुठेतरी दुसऱ्या ह्याच्यात घालवा, की बाबा ज्या जागेत नेटवर्क आहे त्या जागेतच त्या टॉवरची हे पाहिजे होती। तीनही टॉवर, एक टॉवरच म्हणजे तीनही गावात तसेच टॉवर झालेले। यांची चुकी आहे BSNL ची, यंदा तुम्ही काहीतरी उत्तर द्यायला सांगा, नाहीतर त्या टॉवरची लवकरात लवकर आम्हाला नेटवर्क भेटलं पाहिजे हे सांगा। आणि एक विषय यांचा नाही, पण की जलजीवन मध्ये आता जी आमची कामं पेंडिंग आहे, ती जलजीवन मिशनकडे खरा पैसे शिल्लक आहेत की नाही हाच विषय माझा। जलजीवन मिशन मध्ये आपण बघू। नमस्कार, ग्राम स्वच्छतेची गरज आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मला निधी मंजूर करून द्यावा, मी जागेची उपलब्धता करून देईन। तारीख द्या। सर पुढच्या 15 दिवसामध्ये करून द्या आपण। नमस्कार भाई, या महिन्यापर्यंत होऊन जाईल। जरा थांबा एक मिनिट, सर त्याला बोलून देते, मगापासून उभे आहे। सर आम्ही पण इथे 1-2 तास झाले इथे उभे राहून प्रतीक्षा करतो इथे नाही, येण्यासाठी। असं नाही, असं सर, एक मिनिट फक्त. असं काय झालं? सर, मी विनंती करते तुम्हाला की ह्यांना एक सांगा, मी तुम्हाला विनंती करते सर। तुम्हाला मी संधी दिली, हो फक्त एक त्याप्रमाणे शेवटचा तुमची प्रश्न त्यांच्याशी झालं, त्यांचे जर ते लोक 15 दिवसामध्ये किंवा 15 दिवसांना 8 दिवसाचा मला कालावधी पाहिजे आणि ते जर 8 दिवसामध्ये नाही आले तर मी तुमच्या ऑफिस मध्ये येईन। एक झालं। 15 दिवस सांगितले तुम्ही, 15 दिवस नाही साहेब, मागचे 2 महिन्यापासून पण मी प्रतीक्षेतच आहे। तुम्ही कधी जाणार सांगा मला। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुम्ही उत्तर द्या, त्यांनी काय बोलतात कळत नाहीये ते। सर ऑलरेडी सर्वे केलेला आहे आमच्या विभागाने, त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने 10 पोल बदलावे लागतात आणि साधारण 15 ते 20 गाड्यांमधल्या वायर्स बदलावे लागतात। ते काम या महिन्यापर्यंत या 15 दिवसात पूर्ण करूया। शेवटचा एकच आहे, आमचा डोंगर भाग आहे, जी वळणच आहे, ती वळणामध्ये रस्ता अरुंद आहे आणि पुढून गाड्या आल्या की पटापट कुठे पण ऍक्सिडेंट होतं। मागच्या वेळी ऑटोण्याला पण तिथे ऑन द स्पॉट एक महिला मेली। तर मी विनंती करते तुम्हाला की PWDशी बोलून तुम्ही ती वळण जी आहे ना ती थोडीफार आम्हाला वाढवून त्यांचं फक्त करून द्यायची विनंती करते। लगेच होणार नाही, हो थोड्या थांबा ना एक मिनिट। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD जरा रस्त्याची पाहणी करा आणि काय थँक्यू सर। तेव्हा गावात आपण एक लघु पाटबंधाऱ्याच्या मार्फत एक धरण मंजूर झालं। धरणाचं काम आज 2 वर्ष चालू आहे, पण एक मोठा ज्या लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी धरणांमध्ये म्हणजे ज्या घेतल्या गेल्या त्यांचा मोबदला आहे तो 1 रुपये आजपर्यंत त्यांना भेटलेला नाही। आज जर अधिकाऱ्यांना विचारलं गेलं तर अधिकारी ना सरपंचांना माहिती देत आहेत ना ग्रामपंचायत अधिकारी, त्याच्यामुळे कुठेतरी ते हवालदिल झाले। त्याचा आपण या ठिकाणी त्यांना सूचना कराव्यात। हॅलो सरकारकडे मागणी केलेली आहे, निश्चितपणे आपण त्याचा पाठपुरावा करू।